नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इंद्रजीत बिल्डिंग जयसिंगपूर या परिसरात आता आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अश्विनी पवन उरसुते या वहिनींना भेटणार आहोत. चला, स्वागतासाठी ते आपली वाट बघतायत. आपण जाऊया आणि गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. 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 घ्या उखाणा. शिल्पकाराने घडवली सुंदर मूर्ती, शिल्पकाराने घडवली सुंदर मूर्ती, होम मिनिस्टरच्या निमित्ताने होऊ दे पवनची सगळीकडे कीर्ती. काय सांगता? पवन बरोबर द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे वडील. नमस्कार. ह्या ननद. नमस्कार. ह्या आजी सासू. आजीबाई नमस्कार. नमस्कार. ही मम्मी. नमस्कार. ह्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ह्या ननंदबाई. बर. ह्या छोट्या सासूबाई. नमस्कार. ते मोठे दीर. नमस्कार. त्या जाऊबाई. त्या मोठ्या ननंदबाई. बर. तुंगाच्या आत्या. नमस्कार. ही माझी काकू. बर. ती आत्या. हो हो. ते सगळे माझे काकू. इकडचे सगळे माझे गल्लीतले फ्रेंड्स. नमस्कार. माझ्या तिकडे मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय कुठलं बालपण? माझं ब्रह्मनाळचं बालपण. ब्रह्मनाळ म्हणजे कुठे आलो? सांगली जिल्ह्यामध्ये नांद्रेज जवळ आहे. एक 7-8 किलोमीटर आहे तिथून. औदुंबूर माहिती आहे, त्याच्या शेजारीच आहे ते. अच्छा. तुमचं बालपण? जयसिंगपूर इथंच. घरी कोण कोण तुमच्या? घरी आई वडील मी आणि बहीण. आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ होती आणि वडील सांगली महापालिकेमध्ये जॉब करत होते. नोकरी करत होते. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पप्पा शिक्षक आहेत, मम्मी घरीच असते आणि भाऊ आहे. शाळा कुठली? माझी शाळा म्हणजे बऱ्याच शाळा बदलल्यात. माझे पप्पा शिक्षक असल्यामुळं प्रत्येक गावात 2-2 वर्ष शिक्षण झालंय. तसं मग माझं ब्रह्मनाळा, कोकणात बुहीबावडा, इथं जयसिंगपूरमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षण झालंय. खूप शाळा बघितल्यात तुम्ही. हो. तुमची शाळा? माझी 2 ठिकाणी शाळा झाली. जयसिंगपूरमध्ये 7वी पर्यंत होतं जय विजयमध्ये आणि 7वी ते 12वी पर्यंत होतं नवजीवन हायस्कूलमध्ये. बर. कॉलेज सांगली, जे कॉलेज ऑफ सांगली कॉमर्स कॉलेज. तुमचं? माझं इथं कन्या महाविद्यालय. कुठे आलं? जयसिंगपूरमध्येच कन्या महाविद्यालय. अच्छा, सगळं जयसिंगपूरमध्ये. हळूहळू आलात का जयसिंगपूरला? हळूहळू आलं आणि इथंच सेटल झालं. काय सांगता? कुठे एकमेकांना भेटला, बघितलं? ऍक्च्युली मी सेकंड इयरला होते त्यावेळेला आमचा गॅदरिंगचा डान्स बसवायचा होता आणि हे कोरिओग्राफर होते ऍक्च्युली. आणि त्यावेळी मोबाईल फक्त माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझ्याकडे होता, त्यामुळं कधी यायचं कधी डान्स बसवायचा याच्यासाठी बोलणं फक्त माझ्या बरोबरच व्हायचं त्यांचं. नंतर ऍक्च्युली याच दरम्यान एकदा मला यांचा मेसेज आला, आय मिस यू म्हणून. मग त्यावेळेला काय मेसेज? आय मिस यू म्हणून मेसेज आला. मग मी त्यावेळेला एक मिनिट काय हे असं काय केलं तुम्ही? काय नाही, असंच पाठवलं होतं टाइमपास म्हणून. असंच सांगितलं होतं मला पण. असं सगळ्यांना पाठवलं आणि चुकून तुला आलाय. सगळ्यांना म्हणजे असे किती डान्स सुरू होते तुमचे? ऍक्च्युली हिलाच पाठवलं होतं, पण हिला सांगितलं की मी सगळ्यांना पाठवलंय असं. बरं. मग आणि त्यानंतर असं झालं की ऍक्च्युली त्यावेळेला माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि हे असं बोलल्यामुळं माझा बीपी लो झाला होता आणि मी दुसऱ्या दिवशी सलाईन लावून घेतलं होतं. काय? आणि पप्पा म्हणत होते हिची तब्येत शिकता खराब झाली आणि त्यामुळे हिचा बीपी लो झालाय आणि सलाईन लावायला लागले. आता हे पप्पांना आता कळलं आता पप्पांना सलाईन लावायला लागेल थोड्या वेळाने. बरं. पण काय हो, मग त्याच्यानंतर पुढे सुरुवात कशी झाली? मग सुरुवातीला मेसेज पाठवला, त्यानंतर फक्त फोनवरच कॉन्टॅक्ट व्हायचं. ॲज एक फ्रेंडशिप म्हणून तिच्याशी कॉन्टॅक्ट झाला. पण असंच एक 6 महिने असं चालू झालं.
त्यानंतर माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असं विषय काहीतरी चालू आहे तुझं, काहीतरी चालू आहे तिच्याबरोबर असं म्हणून. मग चालू तर असं काय नव्हतं, पण मित्रांनी फोर्स केल्यामुळे ते मला तिच्याबद्दल अट्रॅक्शन अच्छा वाटलं. अच्छा, तुम्हाला पर्सनल काय नव्हतं, मित्रांनी सांगितलं म्हणून. आता ढकला मित्रांवर. काय हो, काय झालं? एक 6 महिने असेच गेले आणि यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूपच मोठा आहे आणि त्या सगळ्यांच्यात ते पसरलं होतं. आणि शेवटी मग एक दिवस इथं सावरे म्हणून हॉटेल आहे त्याच्यामध्ये तिथं बोलवलं, त्यांच्या मित्रासोबत त्यांनी बोलवलं आणि एकदा तो मेसेज पाठवलेलाच त्याच्यामुळं ते नुसतं तसं होतं. त्यानंतर काय असं त्या ह्याच्याने आम्ही काही बोलत नव्हतो. त्यावेळेला एकदा त्यांनी विचारलं, तू हो बोलणार असशील तरच मी इथं थांबतो, नाहीतर मी कायमचं पुण्याला निघून जाणार आहे. दहशत. नाही, जाणार नव्हतो, पण असंच बोललो होतो तिला. आणि मित्राला सोबत घेऊन आले होते सांगायला हे. त्या हॉटेलमध्ये हो. तर तुम्ही सांगितलं हे, हो बोललो. नाहीतर तुम्ही पुण्याला जाणार. असं सांगितलं होतं, पण जाणार नव्हतो मी. ते मला आता सांगितले. तुम्ही जरा बघायला पाहिजे होतं, नाही म्हणून. एक 8 दिवस, इतके दिवस थांबला होता, एक 10 दिवस माझा थांबला. वीक पॉइंट डान्स आहे. मला डान्समुळे जास्त यांच्याशी अट्रॅक्शन हे झालं, कारण मला पण खूप डान्स आवडतो आणि हे डान्स शिकवतात, त्याच्यामुळं हे पुढे गेलं. बोला आता, पुढे काय झालं? पुढे मग असंच एकदा फोनवर तिला मी म्हटलं काय ते तुझं उत्तर दे आज संध्याकाळी. ती म्हणली की जरी माझ्या मनात असलं तरी मी काय हो म्हणू शकत नाही, मी माझ्या घरच्यांचा विश्वास तोडू शकत नाही म्हणलं. मी म्हटलं तुझ्या घरच्यांना मी म्हणवतो, पण तू हो म्हण. मग असंच पुढं ती हो म्हटली. मग आमच्या दोघांचं चालू झालं, दोघांचं पण चालू झालं. हा. कुठे? इथेच? तिथेच. हा, जयसिंगपुरात. हा, मी इथं 5व्या गल्लीला राहतो. 5व्या? हा, 5वी गल्ली, गल्ली नंबर 5. आणि हे राहतात 2री गल्लीला. मग ते टेरेसवरून एकमेक दिसतं. जयसिंगपुरात हे सुद्धा फायदे आहेत, हे मला माहिती नाही. हा? अच्छा, टेरेसवरून इकडनं तिकडे दिसायचं. हा, दिसत होतो. 2ऱ्या गल्लीतून 5व्या गल्लीत. हो. मग टेरेस मधून काय कबूतर वगैरे सोडायचे का तुम्ही? काय करायचे काय? नाही, असंच एकमेक बघणार. मग त्यावेळी नुकतंच टाटा पण काय इंडिगो खाणाखुणा काय होत्या तेव्हा? खाना करून नाही, मस्त हाय हॅलो, बाकी काय नाही. काय हो? एवढंच होतं. असं म्हणजे अगदी क्लिअर दिसत नव्हतं, पण ते टेरेसवर आहेत आणि मी टेरेसवर आहे असं दिसत होतं त्यावेळेला. पण मग एवढंच जयसिंगपूर तेव्हा लहान, मग आजूबाजूला हे सगळं कोणी बघितलं नाही? माझ्या घरच्यांना सोडून जयसिंगपूरमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना सगळ्यांना माहिती माहिती होतं. सगळ्यांना माहिती होतं. आणि मी यांचा कॉलेजमधून friends- निघाली ना, मला फोन येणार, ए ती निघाली बघ कॉलेजमधून. चांगलं नेटवर्क आहे तुमचं. मी सांगलीमध्ये जरी असले तरी यांना कळत होतं की मी सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये पण खूप मोठा फ्रेंड सर्कल आहे त्यांचं. तुमच्या घरी कसं काय कळलं? मीच सांगितलं घरी. सांगितलं. आई बाबांना मी सांगितलं. बर. बाबांचं मत काय तसं नव्हतं, पण बाबांचे फ्रेंड सर्कल भरपूर आहेत. मुलगा एकटाच आहे, त्याच्या मनासारखं होऊ दे की काय प्रॉब्लेम आहे तुला. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी माहित नव्हतं. फार शॉक मी सांगितलं गेलं. म्हणजे आमचं त्यानंतर लास्ट इयरला अजून म्हणजे थोडा वेळ होता, म्हणजे सेकंड इयरचं फायनल एक्झाम होती त्यावेळेला. मग इकडं फारच हे झालं, म्हणजे यांच्या मित्राच्या म्हणजे आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले होते या ह्याच्यावरूनच, त्याच्यामुळे इकडचे सगळे असे काळजीत पडले होते. नंतर जर ही नाही म्हणाली तर आमच्या मुलग्याचं फार म्हणजे कारण की सगळीकडे माहीत झालं होतं. मग त्यासाठी मग तिला मी म्हटलं की आपण लग्न करूया काय म्हणून. मग मी ऍक्च्युली आत्ताच नाही म्हणत होते, पण त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की करून ठेवायचं आणि आम्ही तुमच्या घरी येऊन सांगतो, पप्पांची रीतसर बोलतो वगैरे, मग आपण काय असेल ते करूया. ऍक्च्युली ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी मला जॉब नव्हता माझा त्यावेळी. अरे बापरे. पण मग तुम्ही लग्न केलं? हा, आम्ही मग दोघांनी लग्न केलं. कुठे केलं? सवंदी म्हणून. आणि लग्नासाठी मला माझे मित्र परिवार आणि माझे भाऊ आणि माझे भाऊजी या तिघांचा मला सपोर्ट होता. पण तुमच्या घरातले लग्नाला होते? होकार होते. सगळे आलेले होते? नाही, माझी भाऊजी, माझी मामा आणि माझे फ्रेंड सर्कल, 3 जण यांच्या लग्नाला. तुमच्याकडनं कोणी नाही? कसे निघालात घरून? त्या दिवशी टेन्शन असेल ना? प्रोजेक्ट करायचा होता असं सांगून निघाले होते घरून. चांगले प्रोजेक्ट केले आणि प्रोजेक्ट केला. हो, त्या दिवशी लग्न करून आलो. शुक्रवार होता त्या दिवशी, 8 ऑगस्ट 2008. बर. त्यावेळेला म्हणजे मला घरी सोडलं, म्हणजे मी घरी गेले, ते इकडे आले. परत यांच्या घरी पण चर्चा झाली, शुक्रवार आहे, सून करून आणली आणि शुक्रवारी तिला घरी न आणता तिकडेच कसं काय सोडलं वगैरे. आणि मला तर सांगितलं होतं की आत्ताच सांगायचं नाही, तुझं शिक्षण कम्प्लीट होऊ दे आणि शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर रितसर मागणी घालायची आणि त्यावेळेला जर काही नाही होय म्हणालेत
तर मग आपण असं ती केलं आधी म्हणून समोर सांगायचं, ठेवायची. असं सांगितलं गेलं होतं. आणि अजून मी घरी गेले नाही, 1 तासभर तरी झाला नाही, तोपर्यंत इथं सगळं असं ठरलं की नाही आता घरी सांगायचं. माझी आता इथं बहीण नाही आहे, तिच्या सासऱ्यांना सांगितलं गेलं इथून आणि त्यांना सांगितलं. मग त्यांनी पप्पांना बोलवून सांगितलं आणि त्यांना खाली इथं बोलवलं होतं आणि त्यांच्या समोर डायरेक्ट याद्याच ठेवण्यात आल्या, असं असं तुमच्या मुलगीनं आणि आमच्या मुलांनी लग्न केलंय म्हणून. त्यानंतर यांनी पप्पांना सांगितल्यावर, सगळं समजून सांगितल्यावर, ठीक आहे आता माझ्या मुलगीनं केलंय तर तिच्या मनासारखं होऊ दे म्हणून ते पण तयार झाले. 8 तारखेला पहिला लग्न झालं आणि परत सगळ्यांच्या संमतीनं सगळ्यांच्या समोर म्हणून 10 तारखेला परत एकदा हॉलमध्ये लग्न झालं. तुमच्या काही 2 लग्नाची योग येते. किती वर्ष झाली लग्नाला? 10वं वर्ष झालं. 10वं वर्ष. पण आता जे काही झालं तेव्हा त्याचे आता सगळे रिझल्ट चांगले आले, बरोबर सर? म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे, दोन्ही कुटुंब आनंदात आहेत. याच नोटवर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. बरं, आता या 8 चिठ्ठ्या 8 वस्तूंवर ठेवा. आता यापैकी 1 रुपया जिथे आहे, म्हणजे जिथे कुठे आहे तो वहिनींनाच माहिती आहे. तो 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू मिळणार. सगळेजण मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. 1 रुपया. आता 4 वस्तू कुठल्या पाहिजेत ते? 50 रुपये, 2000 रुपये, 100 रुपये. अभिनंदन. 2151 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सासरे बुवा, की मुलगा प्रेमविवाह करेल असं कधी वाटलं होतं का हो तुम्हाला? वाटलं नव्हतं पण केला. ते कळला. पण तेव्हा कसा, म्हणजे मुलात काही वेगळे बदल होत आहेत किंवा त्याच्या वागण्यात काही फरक पडतोय असं जाणवलं नाही घरात? जाणवत होते. जाणवत होतं काहीतरी गडबड आहे, डान्स स्टेप चुकतायत काहीतरी, हो ना? पण आता सून घरात आली, कसं काय वाटतंय सुनेबद्दल? काय सांग. नाही, काय चांगली आहेत, हो, कामालाही चांगली आहे. त्यांच्या दोघांचंही काय भांडण नाहीत, काय नाही आहेत. व्यवस्थित गोडी गोलात राहतात. दोघे एकाच ठिकाणी सर्व्हिसला आहेत, त्यामुळे मजेत आहेत. सासूबाई. सून हा शब्दच आमच्या घरात नाही. मला ती एक लाडकी माझी मुलगी आहे. मी तिला मुली समान वागवतो आणि ती मला आई समान मानते. आणि माझा मुलगा मला खूप लाडका आणि प्रेमळ आहे. त्या दोघांचा संसार एकदम सुंदर आणि गोडी गुलाबीन चालू आहे. शेवटपर्यंत ते दोघं असेच प्रेमळ राहावेत एवढीच माझी इच्छा आहे. सांगा जावयाबद्दल. जावई आमचे प्रेमळ स्वभाव, शांत, मन मिळावू, आम्हाला सांभाळण्यासारखे आहे. अरे वा. प्रेमविवाह केलेला आहे. इथून पुढे आता 10 वर्षे झाली. इथून पुढे सुद्धा सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून, आई बाबांना सगळ्यांना सांभाळून राहावं, अशीच प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. वा, शिक्षक होते ना बाबा? थोडक्यात उत्तरे द्या. हो ना? बरं, तुम्हाला विचारतो दोघांना, आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मागली तर माझ्या मम्मी पप्पांचीच मागेन. त्यांच्या अपेक्षेविरुद्ध जाऊन मी लग्न केलं, त्यामुळं त्यांची आणि माझ्या सगळ्या माहेरच्या लोकांची सगळ्यांची क्षमा मागेन. आणि धन्यवाद द्यायचे असेल तर दोन्ही आई बाबांचे देईन, कारण त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी समजून घेतलं. आणि आमच्या लग्नाला असणाऱ्या म्हणजे दीर, ननन, भाऊजी आणि विजयदादा आणि इथले सगळे मित्रपरिवार, सगळ्यांची मी आभारी आहे. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आहात? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या सासू सासऱ्यांची क्षमा मागेन की त्यांचं मन दुखावलं मी, की त्यांची इच्छा नसताना त्यांच्या मुलगीला मी पळवून आणलं. आणि आभार मानायचं असेल तर मी माझ्या मित्रपरिवारांना आभार मानेन की त्यांच्यामुळे हे माझं लग्न झालं. काय खुश आहेत बघा. मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बँक. अभिनंदन. 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणायच्या. जय सिंगपूर र. चला, वेळ सुरू झाली.
1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलंय. वीस सेकंद राहिली. 20. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही? रोटी मेकर, 1, रवी, 2, रोज, 3, रुमाल, 4, रुई, 5, रेडिओ, 6, रबर, 7, रवा, 8, रांगोळी, 9, रिमोट, 10, रिंग. 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा तुमच्या. यांचा मित्र परिवार जास्त असल्यामुळे ते जास्त मित्र परिवारातच असतात, त्यामुळे त्यांनी घरी मला, माझ्या मुलगीला आणि आईबाबांना वेळ द्यावा. कधीपासून? आजपासून. इथे बोलण्यापुरतं नाही हा. दुसरी अपेक्षा. अजून ते लहानच आहेत, त्यांनी जरासं मोठं व्हावं. लग्नाला 10 वर्ष झाली तरी लहानच आहात तुम्ही. लवकर सांगा कधी मोठं होणार. वेळ लागेल थोडा. पण तुमच्यातला जो बालक दडलेला आहे ना तो तसाच राहू द्या. थँक्यू. तिसरी अपेक्षा. मला त्यांनी एकदा प्लेन मधून मला बाहेर जायची इच्छा, ती इच्छा माझी त्यांनी पूर्ण करावी. नक्कीच. कधी? मे मध्ये. कुठे नेत आहे? दुबई. दुबई? मे महिन्यात वाळवंटात घेऊन जात आहे. नाही दुबईला का नेत आहेत सांगा. पुढच्या वेळेला तुम्ही सांगणार बाबा प्लेन नको मला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी. तिला भरपूर राग येतो सारखा प्रत्येक गोष्टीत. हा. जरा काय झालं की लगेच चिडते हा. आणि त्यामुळे घरात वातावरण थोडं बिघडतं. ती थोडं जरा राग कमी करावं. कधीपासून? होय, उद्यापासून. उद्या कधी येत नाही. म्हणूनच उद्या म्हणाले. प्रत्येक गोष्टीला मुलगीला सारखं त्रास करते. आवर लवकर, शाळेला वेळ होतोय, आवर लवकर. तर मी फक्त घरी नसते, जॉब पण करते, त्याच्यामुळं सगळ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की यांच्या सोबतच मी जात असते. म्हणजे एकाच ऑफिसमध्ये आम्ही काम करत असल्यामुळं ते 9-10 तास आणि परत घरातले 5-6 तास असं 16 तास काम होतं. त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड होते. त्यामुळं ऐका ना माऊली, त्यांची अपेक्षा आहे की आपला राग कमी व्हावा. तो कसा होईल तो सांगा. तुम्ही बाकी सगळा त्यांनी निबंध लिहिलाय. समजून घेतलं की कमी होऊनच जाईल लगेच. परत तुमच्यावर ढकललंय. दुसरी कमी होऊन अपेक्षा. दुसरी अपेक्षा की माझं फ्रेंड सर्कल भरपूर आहे, त्यामुळं ऑफिसमधून आल्यानंतर मला रात्रीच त्यांना वेळ द्यावा लागतो. तर ती मला मित्रांच्याकडे मला सोडायला. सांगा मित्रांची लग्न व्हायची आहेत का झाली आहे? काही जणांची झाले, काही जणांची झालेली नाहीये. नाही तर करा ना ज्यांची नाही झाली त्यांची. तिसरी अपेक्षा. आधी पण प्रेम करते, आता पण करते, ह्याच्यापुढे पण खूप प्रेम करावं माझ्यावर. रागाचे चटके दुबईत जसे पडतात तसे सहन करा. नाही खात्रीनं सांगतो त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं म्हणूनच तर आईबाबांचा विचार करण्यापलीकडे घराचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आली माऊली. बरोबर की? तुम्ही जितकं होईल तितकं प्रेम करत राहा, आनंद देत राहा आणि माऊली आपल्या रागाने ते होरपळून निघणार नाहीत एवढीच काळजी घ्या. या दोघांनाही शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.